महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। हळदी कार्यक्रमात डीजे बंद केल्याच्या रागातून 3 ते 4 जणांच्या टोळीने डीजे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडली आहे। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। प्रेम राजबोईना असं गंभीर जखमी झालेल्या डीजे ऑपरेटरचं नाव आहे। कॅम्प नंबर 5च्या कुर्ला कॅम्प परिसरात 18 एप्रिल रोजी हळदी कार्यक्रम होता। त्या ठिकाणी डीजे ऑपरेटर म्हणून प्रेम हा डीजे म्युझिक वाजवित होता। त्याच हळदीत साहिल मस्के, प्रतीक क्षेत्रे आणि चेतन घाटविसावे हे तरुण नाचत होते। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डीजे ऑपरेटर प्रेम यांनी गाणं बंद केलं। पुन्हा गाणं सुरू करण्यासाठी साहिल याने हुज्जत घातली। यावेळी त्याला नकार देण्यात आला। याचा राग साहिलला आल्याने त्याने त्याचे साथीदार प्रतीक आणि चेतनच्या मदतीने डीजे ऑपरेटर प्रेम राजबोईना याला बेदम मारहाण करत डोक्यात दगडाने प्राणघातक हल्ला केला। यात प्रेमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने 15 टाके पडले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं नाव प्रेम राजबोईना आहे। माझा डीजेचा व्यवसाय आहे। काल गुरुनानक शाळेच्या पाठीमागे माझी डीजेची ऑर्डर होती। काय प्रकार घडला, काय मारहाण झाली? मी तिथे डीजे वाजवतो। 10 वाजले, मी माझा डीजे बंद केला। तेवढ्यात 3 मुलं आले, मला बोललं डीजे का बंद केला। मी त्यांना सांगितलं डीजेला परवानगी 10 वाजेपर्यंत आहे, मी बंद केला। मग जाताना मला 3 मुलं होतं, साहिल, प्रतीक, चेतन, या तिघांनी मला अडवलं, मला मारहाण केली, लाथाबुक्क्याने मारलं आणि माझ्या डोक्यात दगड इटं उचलून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। किती टाकलं? 14 डोक्यामध्ये। कुठे झालं एक्झॅक्टली? एक गुरुनानक शाळेच्या पाठीमागे। कसली ऑर्डर होती? डीजेची हळदी। हळदीची ऑर्डर? हो। पोलिसांनी तक्रार वगैरे केली? पोलिसांनी तक्रार नाही घेतली माझी। तक्रार घेतली पोलिसांनी? गुन्हा दाखल केला आहे? एफ आय आर केलं आहे, पण त्या आरोपीला अजून पकडलेलं नाही। तुझी मागणी काय आहे? त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्यांनी मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।